मी काश्मीरहून पुण्यापर्यंत सलग 50 तासांचा ट्रेन प्रवास करणार आहे, कारण माझी कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ ही जर्नी पूर्णत्वाकडे आली आणि आता थेट पुण्याकडे. श्रीनगरमध्ये सकाळी बस स्टॉपजवळ छोटासा नाश्ता केला आणि बस पकडली जम्मूकडे. सुमारे 5 तासांचा प्रवास, डोंगर, बोगदे आणि अप्रतिम व्ह्यूज. जणू ट्रिप अजून संपलीच नाहीये. पण जम्मू तवीला उतरलो आणि अचानक प्रचंड उकाडा आणि ह्युमिडिटी. कटरा देवीला जायचा प्लॅन केला होता, पण लगेच कॅन्सल करून स्टेशनजवळ 300 मध्ये डॉर्मेटरी घेतली. दिवसभर झोपलो. संध्याकाळी दाल मखनी, रोटी आणि शेवटी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. ट्रेन तर अजूनच लेट. 11ची एक्सपेक्टेड आली 1ला आणि सुटली 2 वाजता. सकाळी उठलो तर धुके आणि पाऊस. अंबाला स्टेशनवर माझा फेवरेट छोले कुलचे खाल्लं, कदाचित शेवटचं. दिल्ली स्टेशनवर प्रचंड गर्दी. मग रेल्वे केटरिंगमधून डॉमिनोज पिझ्झा ऑर्डर केला मथुरा स्टेशनवर. ट्रेनमध्ये फ्रेश पिझ्झा खाण्याचा एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल होता. पुढच्या सकाळी महाराष्ट्रात एंट्री झाली. पहिलं स्टेशन भुसावळ. तिथे पावभाजी खाल्ली. 40 दिवसांनी आपल्या राज्यात परत येण्याची फिलिंग भारीच होती. मनमाड जंक्शनवर वडापाव फायनली खायला मिळाला, कारण साऊथ इंडियामध्ये 50चा वडापाव पाहून चक्कर आली होती. नाशिक रोडला ते आयकॉनिक थम्सअप डोंगर आणि वाटलं आता घर अगदी जवळ आलंय. मी सगळ्यांना सरप्राईज द्यायचा प्लॅन केला होता, पण रेल्वेने मला सरप्राईज दिलं. संध्याकाळी 5 वाजता पोहोचायचं होतं, पण शेवटी पोहोचलो रात्री 11ला. आता माझ्या सरप्राईज प्लॅनचं काय झालं ते बघूया नेक्स्ट पार्टमध्ये.